अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. आज चैत्र शुद्ध पौर्णिमा, अर्थातच हनुमान जयंती. आजच्या दिवशी अंजनी आणि केसरी यांच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. अर्थात ती एक मोठी आख्यायिका आहे. केसरी यांना बृहस्पतीचा पुत्र मानलं जातं. ते एक वायुवंश आहेत आणि अंजनी एक शापित अप्सरा. दुर्वास ऋषीने दिलेला शाप म्हणून स्वर्गातून त्यांना वानर कन्या म्हणून जन्म घ्यायला लागला होता. या दोघांचा विवाह झाला. अर्थातच वानरराज केसरी आणि अंजनी या दोघांनाही अपत्य होत नव्हतं. आणि आख्यायिका अशी झाली की दशरथांनी पुत्रप्राप्तीकरता जेव्हा यज्ञ केला त्यावेळेला त्यांना पायसदान दिलं गेलं. त्याने आपल्या तिन्ही राणांना पायस दिलं आणि जेव्हा ते दिलं गेलं तेव्हा एका पक्षाने त्याचा छोटासा वाटा काढून घेतला आणि तो पक्षी उडत उडत आला. तो अंजनी जिथे तपाला बसली होती त्या आश्रमाच्या ठिकाणी. थोडीशी ती खीर त्याच्या तोंडातून अंजनीच्या हातात पडली आणि अंजनीला वाटलं की हा शिवाचा प्रसाद आहे म्हणून ती तो ग्रहण केला आणि त्यातूनच अंजनीला एक पुत्रप्राप्ती झाली. तेच हनुमान, मारुती ज्यांना आपण म्हणतो. ही आख्यायिका आहे आणि खरी देखील आहे. अर्थातच त्यामुळेच अंजनीने असं म्हटलं की हा साक्षात शिवांश आहे आणि म्हणून मारुतीला शिवाचा अंशही मानलं जातं. तर मारुतीला आवडतं काय? ज्या देवाला आपण शनिवारी जाऊन नमस्कार करतो, भेटतो, गदाधारी, संकट विमोचन करणारा असा देव, त्याला आवडतं म्हणजे तेल, शेंदूर आणि अर्थातच फुलं, रुईची फुलं. आणि खाण्यामध्ये बेसन लाडू, बुंदी हे त्याला अतिशय आवडतं. म्हणून सगळे जे त्याचे भक्त आहेत त्यांना या गोष्टी अर्पण करत असतात. हनुमानाच्या रूपाने एक शक्तिशाली, शौर्यशाली अशी देवता आपल्यावरती नेहमी प्रसन्न व्हावं म्हणून आपली अपेक्षा करतात आणि प्रार्थना करतात. हनुमानाने रावणाचा अहंकार पहिल्यांदा ठेचला. रामराज्य हे रावणावरती पराभव करून निर्माण झालं, पण त्याच्यामध्ये हनुमानाचा मोठा वाटा आहे. अर्थातच हनुमानाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा मला माहिती असतं की एक अत्यंत निर्मळ, सात्विक असा हा स्वामी भक्त आहे. निस्सीम प्रकारचा भक्त तो आहे. एक दास आहे आणि दूत आहे प्रभू रामचंद्रांचा. एखाद्या स्वामीवरती आपण कितपत श्रद्धा ठेवावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हनुमान. ही कथा आपण ऐकली आहे. हनुमानचं शौर्यस्थान, शौर्यगान सगळ्यांनी ऐकलंय. पण अर्थात आपण यातनं बोध काय घ्यायचा? बोध काय घ्यायचा म्हणजे नुसतं नाही की आपण शनिवारी जायचं आणि हनुमान जयंतीला जायचं आणि रांगा लावायच्या देवळामध्ये. देवळातल्या घंटा नादामुळे आपण कदाचित सुखावतो, पण आपल्यामध्ये ते देवत्व येण्याकरता काही प्रयत्न केले पाहिजे. आजच्या या हनुमान जयंतीमध्ये आपण एकच लक्षात ठेवावं की हनुमानाचा वेग, त्याची भव्यताची वीरता, त्याची जी काम करण्याची वृत्ती, निस्सीम भक्ती, स्वामीवरचा त्यांचा असलेला विश्वास हे आपण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. मला वाटतं आजच्या हनुमान जयंतीकडून आपण हेच एक सार घ्यावं. हनुमान हा शिवांश आहे. शिवाची तत्व आणि हनुमानाचं शौर्यस्थान हे आपल्यामध्ये येणं आवश्यक आहे असं मला वाटतं. जेव्हा एखादं माकड मरकट लीला करतं तेव्हा त्याला माकड म्हणून मानलं जातं, कारण ते अस्थिर असतं. आणि जेव्हा एखादं वानर स्थिरतेने महाबलशाली बनतं, शौर्यशाली बनतं, वेगवान बनतं, भव्य बनतं, तेव्हा त्याचा मारुती किंवा हनुमान होतो. तेव्हा आपणच ठरवायचं आपण काय बनायचं. हनुमान जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. विनय.